असल्यावर काशी तुम्हाला गावामधील हलकी हलकी मांगाची म्हणतो आपण. हो. पण हलकी मांगाची एक गाणं निघालं, ती गाणं लोकांना बघायला आवडतं. ती गाणं बघायला आवडतं, त्याचे बोल आवडतात. पण हलकी मांगाच्या माग काय कष्ट राहतं, काय राहतं, ती शिवामानं आपल्याला सांगितलं. आणि नेमकं गावामध्येच कशी परंपरा आहे, काय चालतं, नंतर त्यांच्या वाट्याला काय संघर्ष असतो, हे शिवामानं आपला सर्व ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलं. तुमचं नाव सांगा. शिवाजी पांडुरंग खोडे, मुक्कामपूर देवरा. वय काय आहे सध्या तुमचं? माझं वय आहे 65 वर्ष. 65 वर्ष. बरं, आता लहानपणापासून आपलं गाव कसं होतं? लहानपणापासून गाव म्हणजे असं जर काय गरिबीमध्ये काय चांगले असे तसे होते. आता आम्ही जे राहत होतो गावकी करायचं, खायचं बस. आता गावकी करायचं खायचं म्हणजे कसं राहतं आधी? पहिलं कुठं जाणून काढ, कुठं काहीतरी कामगाऱ्या करा लोकांच्या. कामगारी गेली की तेवढं आणायचं, पोटाला खायचं. म्हणजे कसं देत होते तुम्हाला? दिवस काय खराब होते साहेब त्यावेळेस. आता जरा बरं येतं, पण पहिलं खराब होत. आता सुरुवातीला जर म्हणलं तुम्ही, तर तुम्ही कशावर काम केलं सर्वात कमी ह्याच्यावर म्हणलं? सुरुवातीला बघा काम करायचं म्हणजे 72च्या काळापासून कुठं दगड फोड, हिरी फोड, पुन्हा कुठं बिल्डिंग खाली निघाली बिल्डिंग कर, कुठं रोजानं काम आलं काम कर, ते असं करत आलो. तेव्हा तसं होतं का? पिकं वगैरे जास्त होते का? शेती होती का? कसं आहे? मला शेती म्हणता का दुसऱ्याला तुम्हाला? आपल्याला शेती नाही साहेब. फक्त हलकी वाजून काम करायचं, कष्ट करायचं, देवाला बाजा करायचा, खात राहायचं, बलूत आणून खात राहायचं. बलूत म्हणजे नेमकं काय? कसं आहे माहिती आहे का, सिटी भागामध्ये किंवा काही इकडं प्रचलित नाही किंवा काही जागी माहित नाही. आता आपल्या भागात कसं आहे, बलुतेदारी म्हणजे कसं राहते? बलुतेदारी म्हणजे काम त्यांचं केलं, देवाला बाजा केला, मग ते शेर पसा त्यांच्या शेतामध्ये रास पडली की त्यांच्या शेताला गेलो आपण की मग ते आम्हाला शेर पसा काहीतरी द्यायचे, ते आम्ही खात राहायचं. म्हणजे गावातील जी व्यक्ती आहेत, म्हणजे गावातील जी लोक म्हणजे ज्यांना शेती वगैरे आहे, त्या लोकांकडून तुम्हाला बाजा वाजवणं किंवा गावातलं काही काम करणं त्याच्याविषयी तुम्हाला त्यांनी धान्य देत होते, त्याला बलुतेदारी म्हणायचे. म्हणजे देवाला बाजा केला की आम्हाला मिळायचं, असं काहीतरी काम करायचं थोडं बहुत. म्हणजे त्याला काही काम केले गडे आपल्या शेताला आले, त्याला काय पसाबत देवा म्हणायचं द्यायचे. आता तुमची ही परंपरा जी आहे किती पिढ्यांपासून आहे? हे माझ्या वडिलाच्या वडिलापासून. त्याच्या अगोदर मला काय माहिती नाही, पण वडिलाच्या वडिलापासून. म्हणजे अगोदरपासूनच हे परंपरा परंपरा आहे. आता तुमच्या पुढचे जे मुलं आहेत तुमचे किंवा नातू असतील, ते करला आहेत का? म्हणजे तुमचे नातू असतील किंवा तुमच्या भावाचे नातू किंवा हेच करला आहेत का? नाही, आता ते करणं गेलो साहेब. नाही करणं गेलो, कारण का शिक्षण शिकवलेलं काय तर मी वेळ लागला त्यांना शिकण्यामध्ये. आणि हे जनावर फाड, हे कुत्रे मांजर टाक, हे त्यांना जमला गेले. त्याच्यामुळे हे आम्ही करताव खाताव. का करा आता आम्हाला? म्हणजे आता बदलत चाललंय वरच्या शिक्षणामुळं. बरोबर आहे. आता 18 आलुतेदारी 12 बलुतेदारी म्हणजे असे ह्याचे काय काय काम असत होतं नेमकं? 18 बलुतेदार आणि 12 आलुतेदार त्याचं काय काम असायचं? ह्यांचं काम सर रामुशी राहायचे. ते रामुशी म्हणजे महाल आणि मांग, हलकी म्हणजे मांग. ते आम्ही दोघं मिळून राहायचं. म्हणजे त्याने रात्रीच्या गस्त घालणे, शिंग वाजवणे, गावामध्ये पहारा देणे. आणि माझं काम जे आहे ते देवाला बाजा करणे, गावकीला जाऊन भाकरी मागणे संध्याकाळी त्यांच्या बरोबर. हे पहिले पुरुषे हे काम होते. त्या कामापासून आता लागला मिळ काहीतरी खात लावला, पण पहिले सारखं जास्त नाही. पण आता तर विचार करायला गेला तर तुमचं त्या म्हणजे
ह्या गावातल्या ह्याच्यामध्ये स्थान कसं असायचं म्हणजे गावात? गावात चांगलं म्हणजे कसं आहे, कुत्र्या मांजरासारखं जिना या लोकांचं म्हणजे काय त्यांचं काही जिनस नाही. पण आता सध्या कसं आहे, तेवढं विशेष नाही. या बसा उठा. आणि पहिलं जे होतं, काम केलं तर ठीक आहे ना, काम करणं गेलं लय बेकारायच्या बाहेर गाण म्हणून काहीतरी बोलायचं, वाचलं बोलायचं. आता हलकी वाजी नेमकं कशाला हलकी वाजवायचं, ह्याचा अर्थ काय नेमकं? कुठं वाजवायचं? हलकी देवाला बाजा करणे. दुसरी गोष्ट, गावात कुणाचं गोरगरिबाचं लग्न असलं तर तिथं हलकी वाजवणे. माणूस वारलं तिथं हलकी वाजवणे. छोटे मोठे काम जे आहेत ते हलकी वाजतात तिथं. मग अगोदरपासून जास्त हलकीचं प्रमाण जास्त होतं. वरचीवर त्याची जागा ते आता बँडवाल्यांनी घेतली. आता बँडवाले असतील किंवा गाणी असतील, डीजे असतील, डीजे वरचीवर म्हणजे परंपरा लुप्त होत चालली. हो. आणि आलतीदारी बलतीदारी ही पण परंपरा जी आहे ती म्हणजे गावात जी आहे ती सध्या आता कुठं तर बघायला मिळाली. हो बरोबर. आता वरचीवर लोक शिक्षणदार झाले, शिकलेले आहेत आणि ते हलकीचं प्रमाण असेल किंवा इकडलं कामाचं प्रमाण कमी झाले आणि ते कमी होत चालले, असंच म्हणणं आहे का? बरोबर आहे सर. हलकीचा जर आवाज ऐकला गावातल्या लोकांनी तर काय समजायचे? आवाज ऐकायला म्हणजे त्यांना कुठे आनंदाची गोष्ट समजायची. त्याला कोणाचं घरी काहीतरी कार्यक्रम आहे नसेल, त्याला कोणतं वारलंय असा हिशोब राहायचा. त्याच्यामध्ये काही धुन होते का तुमच्या? धुन येते का म्हणजे हलकी उलटी वाजवली, सवाशी वाजवली किंवा हलकीचे काही असे हे आहेत का? बोल आहेत ना त्याचे. किती प्रकारचे बोल आहेत त्याच्यामध्ये? भरपूर बोल आहेत, म्हणजे 10-15 बोलायचं. महादेवालचे वेगळे, विठ्ठल रुक्माचे वेगळे, मासुराचे वेगळे, पुन्हा इकडे बाहेर आला दुर्ल्याचा वेगळाच, म्हणजे मोरमामध्ये चालते ना. मड्याचे वेगळेच, मजुनी खेळाचे वेगळेच, म्हणजे प्रत्येक गोष्टीचे वेगळे वेगळे बोल राहायचे. गावातल्या लोकांना फक्त दोनच, एक आनंदाचा आणि एक वारल्याचा, दोनच बोल कळतात. हो, ते आम्हाला तर दोन बोल कळतात. बरोबर आहे. तिसरा काही कळणार? बरोबर आहे. फक्त एक आनंदाचा आणि एक वारल्याला. हो, कारण हलकी उलटी वाजली की दुःख आहे किंवा कोणतरी वारले गावात. हो बरोबर आहे. मग ह्याच्यावरून हे समजायचं म्हणजे गावात काय चालू आहे सध्या हे फक्त हलकी होऊन समजायचं आधीच्या काळामध्ये किंवा सध्या हे आता बी वातावरण तेच आहे. आता आपल्या गावात काल परवा कालचीच गोष्ट आहे. काल कशाची दंडी दिली तुम्ही? हे गावामध्ये वाघ आला म्हणून सांगितले. ते सांगितलं गावामध्ये वाघ आलाय आणि आपल्या जागेवरती जनावर डोरं सांभाळा. लेकरं बाळ तुम्ही स्वतः एक दोघे असे हिंडू नका, फिरू नका, कारण काय ते गाठी काय कधी काही होईल. आणि जर काही झालं गेलं तर सरपंचाचे संपर्क साधा अशी म्हणून दमी दिलं. आता हलकी वाराचा ठेका किंवा किती सेकंदाचा असतो? 4 सेकंद 5 सेकंदाची किती मिनिटाची बोल असतो? 5 मिनिट लागते. त्या काळी किंवा आता सध्या म्हणजे तुमच्याकडे पाहायचा लोकांचा दृष्टिकोन कसा आहे मागाकडे? चांगला आहे का ना? आजच्या काळात हे काम कमी होत चालले. कमी होत चालले. नवीन पिढीला हे काम करा वाटते का? वाटत नाही सर. कशामुळं? कारण का ते शिकले असल्यामुळं त्यांना कुठतरी दुसरे इतर काम करा, पण हे घालणारे काम करू नये असं वाटतंय. आज तुमच्या समाजापुढं सर्वात मोठी अडचण कोणती आहे? आमच्या समाजाला ज्याला शेत आहे त्याला जमते सगळं, त्याला शेतच नाही अशा लोकांनी काही मजुरी करून खावा लागते, नाही तर मग हे धंदा करून खावा लागते. आता आमच्याला धंदा होत नाही म्हणून आम्हाला हे करणं भाग आहे. आता आमचे मुलं बाळ नको म्हणते, पण ते केल्याशिवाय आम्हाला जमत नाही, कारण काय आमचं पोटच भरत नाही ना. अशी परिस्थिती आहे. तुमचं काम करायला तुम्हाला अभिमान वाटायचा का? आम्हाला वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये जिंदगी जी आहे रागलोप करायचं समजे. कारण काय अभिमान वाटायचा का तुमच्या स्वतःच्या कामाविषयी? तुम्हाला अभिमान म्हणजे चांगला वाटायचा का? अण्णाभाऊ साठेच्या ह्याच्यावर हलकी बजाना म्हणून आनंद वाटायचा. दुसरं आता कुठं जरी म्हणा तुम्ही बाहेर गेला कुठं तर तिथं हलकीचा आवाज वाटल्यास, आवाज जर ऐकलो तुमच्याकडे हलकी नसली, तुम्ही बाहेर कुठं गावाला गेला तिथं हलकीचा आवाज वाटल्यास तुम्हाला काय वाटते? आनंद वाटतोय सर. कशामुळं? आता त्याच्यात जीवन जर आपण गेलेलं आहे त्याच्यामुळे तुमचं काम आहे म्हणून तुम्हाला आनंद वाटतो. आनंद वाटतोय.
ही जर परंपरा बंद झाली तर तुम्हाला ती योग्य वाटते का अयोग्य वाटते? म्हणजे चांगला आहे का बंद आता ही वर्षावर लुप्त होत चालली आहे. ही परंपरा बंद होणं योग्य आहे का योग्य आहे वाटते का? आम्हाला योग्य वाटतंय. हा. कारण का हा. पहिली परंपरा जी आहे सर, पहिलं देवाला हलकीनं बाजा केला की गावावरले जेवढे विघ्न आहेत तेवढे टळतेच, पूर्वीच्या लोकांचं म्हणणं आहे. हा. आणि जर माणूस जर वारला तिथे हलकी वाजली तर त्या मेलेल्या माणसाच्या कांटळ्या उघडतात. हा. बँड किती लावलं तर काय होऊ शकत नाही. पण त्यांचे दोन नियम असे. हा. नंबर 1 माणूस वारला त्याचे कांटळी उघडणार आणि गावामध्ये देवाला बाजा केला गावावरले विघ्न पुरं टळणार. हा. ते पूर्वीचं म्हणणं आहे. हा. म्हणून हे आनंद वाटतोय. आजच्या जी तरुण पिढीला आहे तुम्ही का सांगाल? ह्या तरुण पिढीला त्याची माहितीच नाही, त्याची गोडीच नाही, त्याच्याकडे ध्यानच नाही. फक्त हलकी मांगाची म्हणजे ती गाणं तेवढा ऐकायला बरं वाटतं. हा तेवढं. पण मांगाच्या हलकीला आणि आधीच्या ज्या पिढीला आहे त्याचे कष्ट कसे होते आणि काय हाल होते ती कुणाला माहित नाही. लय पहिले हाल होते साहेब. तुमचं काम कसं होतं? हलकीचं होतं. म्हणजे कुठं कुत्रे मेलं, मांजर मेलं, उचलून नेऊन टाका, हे करा ते करा. पुन्हा गावचे लोक तुम्हाला आरडायचे ओरडायचे, झाला विषय. परत चांगलं बोलत होते का? चांगलं बोलत होते पण जरा कामाला वेळ लागला. किंमत करायची पण काम केले असं. काम केले असं. नाही तर मग ते टाकाय नाहीस का बरं असं होतं का? टाइम लावायला म्हणजे काय, घराकडे साखरपती जर निघून राहिलो ते टाकायचे रे. बरं साहेब, ही चहापती देऊन येतो म्हणलं तर त्यांना वेळ लागत होता. चहापती तिथेच ठेवायची आणि जाऊन ते काम करायचं. तेव्हा यांना चांगलं वाटायचं. आता ही जुन्या जी परंपरा आहेत की जपल्या पाहिजे का असं तुम्हाला वाटते का? नाही जपायला काय सर, आता त्याच्यामध्ये काहीच नाही. जपण्यात काही मजा राहिली नाही. कारण का आता एक आपला ग्रामीण भागामुळे आपल्याला वाटतं काहीतरी, नाहीतरी सतत काम सांगणं हे करणं. आता तेच त्यांनीच करू सगळं. म्हणजे गाव सगळं आपोआप करते. कारण का उंदीर मेला आयला त्याला कुठं बोलवतोय मनाशाने टाकून द्यायचं. पहिल्याच्या सारखं नाही ना आता तेवढं. आता तुमच्या समाजाबद्दल लोकांना काय समजून घ्यावं असं वाटतं तुम्हाला? आता आमच्या समाजाबद्दल लोकांना काय वाटून घ्यायचं, कारण हे आहेत मांगाचे वाजेचे एवढंच आहे. बाकी काय काय नाही. वाजले की मांग झाला. तुमच्याविषयी काय थोडक्यात सांगा. म्हणजे तुमची परिस्थिती कशी होती, तुमचा आज कसा आहे, नेमकं आधीपासून राहणं कसं होतं, किती पैशावर काम केला? 1.5 रुपयापासून काम केलं साहेब. 1.5 रुपयापासून. 1.5 रुपयापासून. 1.5 रुपये हजेरी. पुन्हा 5 रुपये झाली. म्हणजे 72च्या काळामध्ये 5 रुपये झाले. त्याच्या अगोदर 1.5 रुपये होता. बरोबर. ते आधी लग्न वगैरे कसं व्हायचे? लग्न व्हायचे म्हणजे कसे, दाराच्या समोर पत्र ठोकायचे, मंडप मिळायचा नाही. पाऊस आला तर ते पत्र ठोकून तिथंच काहीतरी आसरा थोडासा करायचा. खीर शिरा काहीतरी बनवून खायला लोकांना खाऊ घालायचं. लग्नच असे. नाही आता बघा खुर्च्या आहेत, टेबल आहेत. दुसरी गोष्ट ते भोंगे आहेत. भोंगे ना पिंगे काय. बरं, आधीच्या सारखे लोक गुढी राहिले का? पहिला प्रेमच वेगळा होता. आता हे प्रेमच राहिलं नाही. मायाच राहिली नाही. पहिली लय माया होती. आता लोक सध्या कशाकडे बघले नेमकं? सगळ्या लोकांना काय पाहिजे? त्यांना बसायला येता गेल्याबरोबर खुर्च्या राहाव्या असं वाटतंय अशा लोकांना. आणि आता गोरगरिबाच्याकडे मिळत नाही. उगाच लांब उभा टाकायचं आणि बघायचं असं करून. असं बघायचं. आणि जर कुणी दिसली खुर्ची तर जाऊन बसणे, कुणी बोलवलं तर जाणे, नाही तर चालत द्यायचं असतं ना आपल्या. म्हणजे सध्या बरं, आधी माल असा पिकत होता का? माल असा पिकत नव्हता, एवढा पिकत नव्हता. बरं, ते शिवाय मग ते झालं. आता आधीचा माल कसा होता आणि आधीची जी चव होती अन्नाची, त्या चवीमध्ये आताच्या चवीमध्ये काय फरक? जमीन आसमानाचा फरक पडला साहेब. पहिल्याची चव अशी होती
नुसत्या भाजीमध्ये मिरचून मीठ टाकलं हा, की भाजी चवतार लागली. हा, आणि आता कसं आहे, पळीभरचं तेल ओतलं भाजीमध्ये, हा. मग ते तेलच खावं लागतं, ती बाकी नको वाटते. कारण का त्याच्यात काहीच नाही. हम्म. पहिले शेणखतावरले धंदे होते. हा. आता हे सगळं ती वेगळंच निघाली की फवारायचं औषधां म्हणते ते. त्याच्यामुळं हा. म्हणजे पीक वाढले, पिकं वाढले जास्त. पिकं वाढले, पण प्रदूषण वाढलं आणि सगळं स्वतःच आहे म्हणा की. हा, हा, असं आहे. शरीराला काय म्हणजे आता बरं असं बघायला गेलं शिवमा, आधीच्या लोकांच्या तब्येती कशा होत्या आणि आताच्या लेकरावाच्या कशा आहेत त्या मनात. आम्ही पहिलं साहेब हरभरे जमले असे म्हणजे पहिलं नंबरची खादगी होती. हम्म. आताची खादगी बिना चवाची खादगी आहे. हम्म. त्याच्यामुळे या लेकरामध्ये सुद्धा अवसर नाही. हम्म. आता मी माझ्या स्वतःच सांगतो, माझ्या जेवढी शक्ती आहे हम्म. तेवढी माझ्या लेकराच्या शक्ती नाही. हम्म. कारण का नाही, हम्म. हे ना खायचं ही वेगळंच लागलं ना. हम्म. आम्ही पहिलं जुने खाद्य खाते हम्म. म्हणून आमचं शरीर जरा बरं आहे. बरं आधी तसं होतं का काही, काय म्हणजे पुण्यातलं काही खायला? नाही 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 नाही, ते काय नाही, फक्त तंबाखू हा, आणि बिडी. हा, पहिलेचे दोनच आयटम, तंबाखू आणि बिडी. हा, कुणी खाल्लं जरा पान फिन हा, ते एखाद्या चांगल्या शेतकऱ्याने मोठ्या घरचे हा, त्याला सुपारी पान सुपारी खायची. हा, आणि ती सगळी जी अशी आहे तर गावात, हा, म्हणजे आता आमच्यासारखी आम्हाला सुपारी मिळायची नाही. हा, तंबाखू खाणे हा. नाही तर बिडी वळणे, एवढंच काम. आता बरं आपल्या गावात एक पाटील होता म्हणून मी असं ऐकला, आपल्या गावातल्या पाटलाला एकला म्हणजे दिवसात पैसा बघितल्याशिवाय त्याला आंघोळ करत नव्हतं म्हणून. बरोबर आहे का? अरे तुम्हाला सगळ्या खोडी माहिती आहे त्या गावात. माझे म्हणजे ते माझे पाटील होते, नारायणराव पाटील. हा, नारायण पाटील होते. हम्म, आणि ते आमचे वाडवडील सांगायचे बा की बा आपल्या गावाचा पाटील जे आहे, पोलीस पाटील हम्म, माझे पाटील, हम्म, त्याने गावात कुठून काहून 4-5 रुपये 10 रुपये त्याला मिळाले. त्याला दिवसाभर कोणाचे देख हे करते वेळेस मिळाले. हा, मग त्यानं जायचं घरी, आंघोळ करायचं, मग जेवण करून थांबायचा. हे आमच्या वाडवडील सांगत होते. हा, आमच्या बघण्यात आहे माणूस, हा, पण लहानपणची आज माणसा राहत नाही, आता आम्हाला माहिती नाही. हा. जे काय होतं ते हे 100% खरं म्हणतो ते. बरं ते माणूस आज आहे का वारला? वारला ना माणूस. हा, म्हणजे ते आंघोळ केल्याशिवाय म्हणजे पैसे आल्याशिवाय आंघोळच करत नव्हता. हा, पैसे आल्याशिवाय आंघोळच करत नव्हता. हा, हे आमच्या वडिलाचं म्हणणं आहे. हा, आम्ही होतो त्यावेळेस लहान, हा, हा, आमच्या बघण्यात काय गोष्ट करी, आपण त्यांच्या व्यवहारात माहिती नाही. हा, हा. व्यवहार म्हणजे सांगत होतो वाढवली किंवा आणि 10 रुपये बघितल्याशिवाय जेवण करत नाही, हा, हा, आंघोळ करत नाही, घराला येत नाही. हा. पण आता तसं काही राहिलं नाही. हा. आता सगळं कसं झालंय, म्हणजे माणसात आईच्यासारखं प्रेम राहिले का? प्रेम राहिलं नाही माझं. हम्म. प्रेमच नाही. आता आजकालचा माणूस जे आहे, तुमच्या वयाचे असतील, बरं जी नवीन पिढी आहे ती कुणाला आपुलकीनं बोलते का? काहीच आपुलकी नाही मालक साहेब. आपुलकी म्हणजे काय, लयच कुठं प्रेमाने कुणाच्या गावाला जायचं आणि आपल्याला आयुष करायचं, त्यावेळेस मग जरा आपुलकी त्या माणसाकडे येणार, चल रे बाबा चल, असं करूया तसं करूया, ही आपुलकी. ते बी कसं आहे, मला असं आम्हाला वाटतंय, बघून हा, पुढल्याकडे पैसा असला तरच आपुलकी आहे, अंग असं नाही तर काय नाही. आपुलकी नाही. ए काय रे, नाही तिकडे तू भारी तुझ्या घरी झाली आता. अंग असं झालं बघा. हा. आता सध्या कसं आहे, नवीन तर पिढीचा आमच्या बरोबरच्या मोबाईल झाला, आपण झाला, बस, विषय बस, मिटला. बस. हा, हा. कुणाला बोलणं नाही, काही नाही, आपलं आपल्या चोऱ्यात. आता तुमच्या सरकेच लेकर काहीतरी गावामध्ये हा, 100पैकी फक्त 5% लेकर असतील मोजके. हा, कारण का आपल्या आपल्या शेतीतलं बघायचं, आपलं घर बघायचं, शेत बघायचं, ते एवढं नाही तर का दुसरे लेकर असे येत 5-50% तर नुसते दारू गांजा हीच आहे. आणि दुसरे 10% पाहिला कुणाकडे बाज
ही चांगला आहे घाबरू त्याच्याकडे जावं, त्याचे पैसे हाणावे, दारू पिवा, जेवण करावं पद्धतशीर तिकडे. ही काय लोकांचं पूर्वाचं ध्यान घे, म्हणजे लोकांना कसं झालंय कमवीचं ध्यान नाही ध्यान नाही. आणि जरा काहीतरी आता चांगलं करावं, काहीतरी कमवावं, काहीतरी मोठं होवं, इलेक्शन ध्यानच नाही. म्हणजे कसं आहे फक्त पैशाकडे बघणं, खाणं आणि रुबावात राहणं, बस. नाका खिशात काय नसणं. या जगात रुपया बी राहत नाही. म्हणजे एक तर शरीराचं वाटलं आहे, हा, शरीराचं वाटलं आणि संसाराचं वाटलं, घरात आई वडिलाचं वाटलं, त्याच्यापासून काय थोडं आहे का मला. ते आहे. आजी सारखं माय बापाला बोलायचं तरी इकडे. तुमच्या काळात कसं होतं? आमच्या काळामध्ये मी माझं स्वतःच सांगतो, माझे वडील असे काठीवर चढत होते, आम्हाला लेकरं बाळा चालते, पण आम्ही मर्यादा ठेवायचा. आमच्या वडिलाला किंवा आईला तू असलं तू तसलं म्हणायचं नाही. राग जर आला कुठल्या गोष्टी त्यांनी जर आमच्या बायकोला पोराला काय म्हणले आणि आम्हाला जर राग आला तर उगं जायचं निघून बाहेर, त्या बायकोला काय तर म्हणून बसणार सुनायला. पण आमच्याकडे प्रेम राहायचं. आता कसं आहे, बायकोला जर काय म्हणलं लय जीभला माझ्या लगेच बापाला म्हणणार, मायला म्हणणार, असं आहे का. म्हणजे आजकालचे कसं उद्योग प्रेम राहिलं नाही. प्रेमच नाही साहेब, फक्त प्रेम कशावर आहे? पैशावर आहे. मोठावर. आणि काम करत नाहीत, माय बापाच काहीतरी हाणायचं, माय बापाच्या पैसे काय ठेवलेले पैसे तर घ्यायचे, नाही तर कुठलं काय सोन्यानं असं गप्पीला चोरून घ्यायचं, कुठं नेऊन विकायचं. पैसे आहेत तोपर्यंत मस्त मजा करायची, पैसे संपले या संपला. लोकांच्या पैशावर दान ठेवायचे. म्हणजे फक्त जिकडे मिळेल तिकडे. पहिल्या सोडू आपल्या गावात आपण का करता, मारुतीला बाजा करता, कारण कसा गावाचा राखणदार माणूस आहे तो. गावाचा राखणदार माणूस म्हणजे ते देव मारुतीराय आहे, हनुमंतराय. त्याच्यामुळे त्यांना ही हलकी वाजता त्याचे बोल मारुतीराय शिवाय का असेल. पुढे महादेवाला आलो, महादेवासाठी बोल, शंभर महादेव त्यांच्यासाठी बोल असेल. पुन्हा देवीचं मंदिर आलं, देवीला असे बोलायचं. हे देवीचे बोल आहे, अंबामाईचे. हा, पुन्हा खंडेराय आहे, गावाला खंडोबा असतोय ना, त्या खंडेरायाचे बोल. खंडोबाचा बोल. पुन्हा खंडेरायाच्या देवासाठी आपण देवसत्वाऱ्याला गेलो की तिथं घोडे असते, घोड्याचा मान, त्या घोड्यासाठी हे. अशी बोल. आपलं दुल्ल्याचा बोल. हा, मोहरमामध्ये त्याचे दुल्ला खेळायचा झाला लोकांना की दुल्ल्याचे असे बोल आहेत. दुल्ल्याचा बोल झाला. देवासाठी तिथं माणसाच्या अंगात येते, म्हणजे देवाला अंगा यायचं म्हणते ती. त्याला जर वाजवायची म्हणलं देवासाठी.
देवासाठी. आता आपण हेच व्हायचो म्हणजे मी हलकी व्हायचो म्हणजे कसं हलकी आली मी आता काय बातमी सांगितलं वाघ आला हो हो हो. वाघ आला सांगायचं म्हणतो वाघाचा बोल म्हणजे सांगायचं गावामध्ये सगळं गावातल्या लोकांना जागरण करण्यासाठी. कास बोलायचं ते बोलायचं सांगायचं. काय सांगायचं सांगायचं नव्हतं हा आणि आता लास्ट टायमाला म्हणजे माणसाची ज्या टायमाला शेवटचे आहे हा 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 म्हणजे निना झालेले लोक. म्हणजे माणूस माणूस जर वाढला दुःखाची हलकी म्हणजे म्हणजे माणूस जन्मल्यापासून ते मर्जेपर्यंत. हा. सगळं हलकीवर आहे. हो हो आणि आधी होत होत. आता ही परंपरा लुप्त होत चालली आहे. हा. आणि लोकांकडे अगोदरच्या सारखं प्रेम वगैरे राहिलं नाही. राहिलं नाही साहेब. तर सर्व व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर शिवमासाठी लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. जय हिंद जय महाराष्ट्र.